महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून 2 लाख रुपयांची मागणी करणारा नाशिकमधल्या भाजप पदाधिकाऱ्याचा व्हिडिओ शनिवारी व्हायरल झाला। त्यामुळे एकच खळबळ उडाली। त्यानंतर आता नाशिकमधले भाजपचे नेते गोपाळ पाटील यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। 10 लाख रुपये देऊनही महापालिकेचं तिकीट न मिळाल्याबाबतची नाराजी गोपाळ पाटील व्यक्त करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय। पाहूयात या व्हिडिओत काय म्हटलंय। काय संबंध की त्यांचा आणि सर्व तिकडे एका ठिकाणी दिले कसं काय फायनल चालणार आहे। नेरकर एका ठिकाणी अन्न एका ठिकाणी जगल अन्न लायकी दाखवून देतील नाही साहेब सर्व एका ठिकाणी चालू दाखवून कसं काय फायनल चालणार आहे। डिस्टर्ब करून टाकलं आनंदवाली 3 दिले तिकीट त्याला ज्याला पुत्र शेजारी ओळखत नाही त्याला तिकीट देऊ राहिले लायकी नसताना एका माणसाने डिस्टर्ब केला प्रभागातले चेहरे पाहिलं म्हणजे अशा लोकांना पुत्र ओळखत नाही 10 लाख रुपये दिले माझं तिकीट कसं कट करेल तो तासवर आता तिकीट फायनल होतं काय संबंध की त्यांचा आणि सर्व तिकडे एका ठिकाणी दिले कसं काय फायनल चालणार आहे। नेरकर एका ठिकाणी अन्न एका ठिकाणी जगल अन्न लायकी दाखवून देतील नाही साहेब सर्व एका ठिकाणी चालू दाखवून दिले कसं काय फायनल चालणार आहे। डिस्टर्ब करून टाकलं आनंदवाली 3 दिले तिकीट त्याला ज्याला पुत्र शेजारी ओळखत नाही त्याला तिकीट देऊ राहिले लायकी नसताना एका माणसाने डिस्टर्ब केला प्रभागातले चेहरे पाहिलं म्हणजे अशा लोकांना पुत्र ओळखत नाही 10 लाख रुपये दिले माझं तिकीट कसं कट करेल तो तासवर आता तिकीट फायनल होतं काय संबंध की त्यांचा आणि सर्व तिकडे एका ठिकाणी दिले कसं काय फायनल चालणार आहे। नेरकर एका ठिकाणी अन्न एका ठिकाणी जगल अन्न लायकी दाखवून देतील नाही साहेब सर्व एका ठिकाणी चालू दाखवून दिले कसं काय फायनल चालणार आहे। डिस्टर्ब करून टाकलं आनंदवाली 3 दिले तिकीट त्याला ज्याला पुत्र शेजारी ओळखत नाही त्याला तिकीट देऊ राहिले लायकी नसताना एका माणसाने डिस्टर्ब केला प्रभागातले चेहरे पाहिलं म्हणजे अशा लोकांना पुत्र ओळखत नाही। दरम्यान हा व्हिडिओ मोडतोड करून दाखवण्यात आल्याचं गोपाळ पाटील यांनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। नाशिक महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळे व्हिडिओ सध्या समोर येत असून पक्षांमध्ये तिकीट विक्री जोरदार होत असल्याचं यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय। नेमकी वस्तुस्थिती काय आहे आपण हे जाणून घेऊया। गोपाळजी, तुमचाही एक व्हिडिओ असा आलेला आहे की ज्यामध्ये 10 लाख रुपये घेतले असं म्हटलं गेलं आहे। नेमकी काय वस्तुस्थिती आहे? भाजपमध्ये अशा पद्धतीनं तिकीट विक्री सुरू आहे? नाही, मी आधीच स्पष्ट करतो की माझ्याकडे कोणीही पैसे मागितलेले नाही। मी आता त्याच्यावर सायबरमध्ये गुन्हाही नोंदवतो आहे की माझ्या जे शब्द होते ते तोडून त्या ठिकाणी जात आहे, तो व्हायरल होतो आहे। सकाळी फक्त क्लिप होती म्हणून मी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, परंतु आता टॅगलाईन येते आणि गोपाळ पाटलाकडनं 10 लाख रुपये मागितले असं त्याचे घेतले असं जो त्याच्यामध्ये ती टॅगलाईन आहे। मी सर्वप्रथम क्लिअर करतो की मला कोणीही पैसे मागितले नाही। आणि पण ही वस्तुस्थिती आहे की तुम्हाला भाजपमध्ये तिकीट मिळालेलं नाही, तुम्ही सर्वात सिनियर आहात आणि असं असताना सुद्धा तुम्हाला डावलण्यात आलं। कुठे माशी शिंकली माहीत नाही, परंतु नवीन चालले आमचे माजी आमदारांनी खूप लावून धरलं आणि त्याला सगळेजण बळी पडले। मी खूप सगळ्यांच्या विनवण्या केल्या, सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की असं करू नका। मी सकाळी 9 वाजताच बंगल्यावर गेलो। पालकमंत्री साहेब कदाचित त्यांच्या गडबडीत असतील, परंतु ते काही मला भेटले नाही। 10 वाजले आणि ते निघून गेले। मला कोणतरी सांगितलं की चंद्रकांत खोडेंना AP फॉर्म दिला आहे। मी पक्षाच्या कार्यालयात फोन केला आणि विचारलं तर ते सत्य होतं आणि म्हणून मग मी खाली उतरलो। तिथे खाली मला देवाईनताई भेटल्या, काळकर साहेब पण होते खरं म्हणजे तिथे, आणि त्याच्या ह्याच्यात मी त्यांना हे सांगत होतो की जी माणसं नवीन आलेली आहेत, जी अपप्रचार करत आहेत, म्हणजे त्यांनी दिले की नाही मला माहिती नाही, परंतु आम्ही 10 लाख रुपये दिले आहे, आम्ही अशा पद्धतीने करतो आहोत आणि आमची तिकीटं कशी कट होतील, माझं तिकीट कसं कट होईल असं ते गावभर सांगत होते आणि ते सत्य झालं। मी पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि मला त्या ठिकाणी 25 वर्ष काम करून आमदारकी असेल खासदारकी असेल तर मी समजू शकतो, परंतु वॉर्डचंही तिकीट माझं कट झालं। एकूणच पक्षांमध्ये आर्थिक देवाणघेवाणीबाबत चर्चा होते आहे आणि असे व्यवहार अनेक ठिकाणी होत आहेत। केवळ भाजपच नाही तर इतर पक्षांमध्ये सुद्धा होत आहेत। आरोपांची राळ ह्या ठिकाणी उठलेली आहे, त्यामुळे पक्षांनी खरं म्हणजे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।